जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला गेलाय। सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात ही कारवाई केली गेली आहे। कुलगाममध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन अखल सुरू आहे आणि त्या अंतर्गत ही कारवाई केली गेली। जम्मू काश्मीरमधील देवसरच्या जंगलात दहशतवादी लपल्याचा संशय आलेला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतो ऑपरेशन अखल सुरू आहे, त्या दरम्यान आता 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला गेलाय। गौरी, या वर्षातील हे सर्वात मोठं ऑपरेशन सांगितलं जात आहे। गेल्या 2 दिवसापासून या संदर्भामध्ये तयारी सुरू आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे। यामध्ये ऑपरेशन अखल हे देवसरच्या घनदाट जंगलामध्ये राबवलं जात आहे। स्थानिकांची माहितीनुसार अशी माहिती मिळते आहे की आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण हा जो भाग जंगल परिसर आहे याला जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे। दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी आतापर्यंत जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि आता जर पाहिलं तर 3 दहशतवाद्यांना मारण्यामध्ये यश मिळालेलं आहे। भारतीय सेनेने राबवलेल्या ऑपरेशन मध्ये सर्व्हिलन्स वरती असलेला जे दहशतवादी होते त्यांना या ठिकाणी कंठस्नान घालण्यात आलेलं आहे आणि आता जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरची स्पेशल पॅरा फोर्स जे आहे ते देखील यामध्ये समाविष्ट असल्याचं समजतंय आणि यामध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर अजूनही या अकल वन क्षेत्र जे आहे याच्यामध्ये घेराबंदी करण्यात आलेली आहे आणि सर्च ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं समजतंय। अजूनही काही दहशतवादी या ठिकाणी लपल्याची माहिती मिळत असल्याचं समजतंय। नक्की शिवाजी, ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।